बुलेटिनची सुरुवात करूयात आत्ताच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं। बातमी आहे केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या संदर्भातली। राणेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेले आहेत। शिवसेना सोडताना बाळासाहेब ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी अनेक खळबळजनक आरोप केलेले होते। उद्धव ठाकरे निवडणुकीच्या वेळेला तिकिटांसाठी पैसे घ्यायचे, एकेका तिकिटासाठी 50 लाख ते 1 कोटींपर्यंत उद्धव ठाकरे पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केलाय। उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षातच कसा भ्रष्टाचार करत होते, निवडणुकीच्या काळात एक एक जागा कशी विकत होते, याबाबत राणेंनी त्यांच्या पत्रात अनेक दावे केलेत। नेमकं काय म्हणालेत नारायण राणे पाहूयात। पार्टी में कैसे करप्शन कर रहा है, सीट बेच रहा है शिवसेना की। जो शिवसैनिक 30-30 साल दिन रात काम किया, जब चुनाव आता है तो उसके बाद 50 लाख मांगता है, 1 करोड़ मांगता है कि टिकट के लिए। मेरे को पसंद नहीं है, सब उनमें डाला। बोला साहब मैं कहा नहीं जाऊंगा, मगर मुझे अभी रहना नहीं है, आप माफ कीजिए मुझे। तर आपण पाहतो नारायण राणे यांनी गंभीर आरोप केलेला आहे। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केलाय। शिवसेना सोडताना नारायण राणेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भावनिक पत्र लिहिलेलं होतं। त्या पत्रात हे आरोप त्यांनी केल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। एकेका तिकिटासाठी उद्धव ठाकरे उमेदवारांकडनं 50 लाख ते 1 कोटी रुपये घ्यायचे असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केलाय। नारायण राणेंनी नेटवर्क 18ला मुलाखत दिली, त्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय। शिवसेना सोडताना त्यांनी बाळासाहेबांना पत्र लिहिलेलं होतं आणि या पत्रात त्यांनी हा आरोप केल्याचा दावा नारायण राणेंनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केलाय। सध्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। नेमकं नारायण राणे काय म्हणालेत पुन्हा एकदा ऐकूयात। पार्टी में कैसे करप्शन कर रहा है, सीट बेच रहा है शिवसेना की। जो शिवसैनिक 30-30 साल दिन रात काम किया, जब चुनाव आता है तो उसके बाद 50 लाख मांगता है, 1 करोड़ मांगता है कि टिकट के लिए। मेरे को पसंद नहीं है, सब उनमें डाला। बोला साहब मैं कहा नहीं जाऊंगा, मगर मुझे अभी रहना नहीं है, आप माफ कीजिए मुझे। आपण पुन्हा एकदा पाहतो आहोत नारायण राणे नेमकं काय म्हणालेले होते। एकेका तिकिटासाठी 50 लाख ते 1 कोटी रुपये उद्धव ठाकरे घ्यायचे असा आरोप नारायण राणेंनी केलाय। आपण जाऊयात शिवसेनेचे नेते विनायक राऊत आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विनायकजी, नारायण राणेंनी हा जो आरोप केलेला आहे ते असं म्हणतायत का मी शिवसेना सोडताना बाळासाहेबांना पत्र लिहिलेलं होतं, त्याच वेळेला ही गोष्ट त्यांच्या नजरेत आणून दिलेली होती आणि पक्षातल्या या भ्रष्टाचाराला मी वैतागलो होतो असा आरोप त्यांनी केलाय। काय आपली पहिली प्रतिक्रिया? नारायण राणे सारख्या शिवसेनेची गद्दारी करणाऱ्या माणसांच्या आता केलेल्या आरोपाला आम्ही काडीची किंमत देत नाही। आणि नारायण राणे आणि उद्धवजी ठाकरे दोन्ही व्यक्तिमत्वाला अख्खा महाराष्ट्र ओळखतो, अख्खा देश ओळखतोय। त्यामुळे नारायण राणेंच्या बेताल वक्तव्याची आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकताच नाहीये। पण भाई मुद्दा हा उपस्थित होतोय की ज्या वेळेला हा आरोप केलेला होता, शिवसेना ज्यांनी सोडली त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर हा आरोप केलेला होता, त्यामुळे नेमकं काय चाललंय पक्षात हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो। सगळ्या गद्दार कंठ फुटतो ना, नाही गद्दारी करत असताना ते कंठ फुटतो। आणि काही तांत्रिक कारणांमुळे विनायकजी तुमचा आवाज पोहोचू शकत नाहीये। आपल्या सोबत उभाटा गटाचे नेते विनायक राऊत जोडले गेलेले आहेत। तांत्रिक कारणांमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचलेला नाहीये। मात्र त्यांनी सांगितलं की
गद्दारी करताना अनेकांना कंठ फुटतो आणि या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं उभाटा नेते आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान उमेदवार विनायक राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे.